उद्ध्वस्त झाल्या ज्याला अधिष्ठान नव्हते ते तुम्हाला भक्तीचं अधिष्ठान आहे आणि या भक्तीच्या अधिष्ठानासाठी इथे आता तुम्ही प्रसाद ठेवलेला आहे। इकडे पहा आणि मला जायचे पुढच्या कीर्तनाला। हा नगर भोजनाच्या दिवशी आणि कालाच्या सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी हा प्रसाद इथे वाढला जातो। घटद्रष्टा घटात भिन्न सर्वथा न घटो येता देहद्रष्टा तथा देहो नाहा मित्यर बहादे। तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहेत, देहद्रष्ट तुमचाही घटच आहे आणि या घटाकडे पहा तुम्ही आता की शक्ती भक्तीची किती मोठे करू शकते एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे। चला, याला गाडगं म्हणतात साहेब, काय म्हणतात? तशी व्यवहारात त्याला फारशी किंमत नाही, गाडगं मडकं लोटा असंच म्हणतात त्याला। हे कुंभारानं तयार केलेलं आहे, रस्त्यावर विकायला मांडले, कुठून तरी आणले। आपल्या गावात आता असे 1000-500 गाडगे असतील। भक्ती काय करते ध्यान देऊन ठेवा। भक्ती काय करते, आज कणभर पुण्य की गाडग्याला याचा नंबर लागला, ह्या गाडग्याचा। गावात 500 गाडगे, नंबर कोणाचा लागला? याचा लागला। म्हणून तुम्ही नेहमी भक्ती करत जा, कधी पण आपलाही नंबर असा लागू शकतो। आता गंमत पहा कशी आहे, दैव आणि भक्ती जर एक आली तर गाडग्याला जर किंमत येते तर तुम्ही काय गाडग्यापेक्षा कमी आहे काय? आता गाडग्याला पहा तुम्ही, आता हनुमान महाराजाची मूर्ती खाली आहे, कीर्तनकार खाली, गाणारे वाजवणारे खाली, कार्यक्रम घेणारे खाली, कार्यक्रम ऐकायला आलेले खाली, आणि गाडगं कुठं गेलं? असंच असतं कृपा, जर कृपा झाली तर माणूसाचा चटकन सगळ्याच्या वर निघून जातो। आणि गाडगं बोलवतो, आजचं नगर भोजनाचं गाडगं प्रसाद येतो, ते आल्या आल्याच आमचा जे हरी झाला म्हणे लवकर मला वाटलं लावा। मी म्हणलं कीर्तन आहे का? आता तुझा 16 आहे ना आता। मी म्हणलं एवढी घाई का? ते म्हणलं असलं मरण अशी शक्तीच पाहिली नाही मी। अहो आम्ही गाडगे, आम्हाला कोण विचारित आहे? माणूस मेला तर आमचं कौतुक करते, कुठं आम्हाला विचारायचं? कधी दाळ दाना अमुक तमुक ठेवतं। आणि नशीब म्हणले आज मी कीर्तनात आलो, नाहीतर कधी कधी आता बघा इकडे यायच्या ऐवजी जर म्हातारीच्या बाजाखाली जर नंबर लागला असता या गाडग्याचा, वर्षभर म्हातारीनं बिडकी लघवी संडास घाण घाण केली असती। शहाणे माणसं आहेत, मी खूप लांबून आलो, तुम्हाला समजतंय का? मी एवढंच मला याचं उत्तर द्या। गाडगं तुम्हाला दहीहंडीचं व्हायला आवडन का म्हातारीच्या बाजाखालचं? पाहताय ना गाडग्याकडं, असं गाडगं व्हायला आवडन का बाजाखालचं गाडगं व्हायला आवडन? आवाज असं, मग असं कोणी बी होत नसतं, त्याला गळ्यात माळ घालावं लागत असतं, मायबापाला जीव लावा लागतो, रोज शाळात जावं लागतं, एकमेकाच्या सुखदुःखात लावावं लागतं, तेव्हा गाडगे वर जात असते। कुठं जात असते? वर। आता वर कशाने जाते पुन्हा नीट ध्यानात ठेवा। याच्या पोटात आजवर काही असेल, पण आज त्याचं पोट चेक करा तुम्ही, त्याच्या पोटात हे पहा लाही, पोहे, साखर, दही आणि तुळशीच्या मंजुळा। याचा अर्थ असा आहे, ज्याच्या पोटात चांगल्या गोष्टी आल्या, चांगले विचार आले की ती माणसं समाजात वर जातात। तुमच्या पोटात काय काय आहे तुम्ही मी गेल्यावर तपासत बसा, मग त्याच्यामुळे तुम्ही खाली राहणार। काय राहणार? ज्याच्या पोटातलेच विचार बेकार आहे तो खालीच राहणार, याचे विचार चांगले झाले हे गपकन वर गेले। आता गंमत अशी, सगळ्यालाच मरण येत असतं। काही काही बिनमाळकरी म्हणत असतील हे महाराजांना बडबड लावली, महाराज मारायचं नाही का? अरे सगळेच मारणार आहे, अरे मारण्यात फरक आहे ना। पण बघा तुम्ही, आता आमदार साहेब इथे येऊनच गेले, मिसेस आल्या म्हणजे ते येऊनच गेले, टाळकरी माग आले, महाराज मंडळी आले, सोयरेधारे आले, परिसरातले सगळे लोक आले, आणि सगळ्याच्या देखता स्वयंपाक झालेला आहे, माद्य वाजत आहे। आणि अशा भक्तीच्या वातावरणात जर मरण येणार असेल तर हे गाडगं पापी का भाग्यवान? भाग्यवानाचे ना ते मला म्हणते लवकर फोडा मला। मी म्हणलं थांब जा सर, ते म्हणलं गॅरंटी नाही, लवकर वाट लावा। आता एवढे माणसं खरंच गाडग्याच्या मरणाला आले असते का? नसते आले। पण कशात आलं गाडगं? भक्तीत आलं। कशात आलं? भक्तीत आलं। याचा अर्थ आहे भक्ती गाडग्यानं जरी केली तर हर पेडते, माणसानं केली तर माणसाचा देव होतो। माणसं लोक म्हणजे ते माणूस नाही, तो देव माणूस आहे। म्हणून तुमचं बी बरं वाटलं ते आम्हाला रमेश वांजळे भेटायचे पुण्यात, आम्ही कीर्तनाला गेलो की तशीच आठवण येऊ लागली मला गोल्डन ज्ञान वासाची। असलं पाहिजे बरं काही। आता एक कवरक राहायचंय, आपल्या 100 पिढ्या गेलेल्या आहेत, दैनिक गरिबी तिकडं तिकडं, असेच गोल्डन मॅन तयार झाले पाहिजे इथून पुढं, असेच ताकदीवान निर्माण झाले पाहिजेत। आणि बलवान आहेत सगळे, सगळ्याकडे पहा तुम्ही, स्ट्रॉंग आहेत सगळे, असे तालमी गिलमीतले दिसते जरा, आता होते पण स्ट्रॉंग होते। तर काय सांगितलं आजच्या कीर्तनानं? जगामध्ये श्रेष्ठ आहे फक्त शक्ती,
शक्तीचं नाव आहे ऊर्जा, तिलाच लोक पॉवर म्हणतात, डॉक्टर लोक एनर्जी म्हणतात आणि संत लोक तिला भक्ती म्हणतात. बाकी बोलण्यात फरक आहे, बाकी याच्यात काही फरक नाही. तीच भक्ती सामाजिक आणि आध्यात्मिक आणि अन्नची शक्ती, सगळ्यात मोठी शक्ती इटलीवर का कोणती? हो, याच्याशिवाय कोणती शक्ती नाही. बाबा बी बोलणार नाही, कोणीच बोलणार नाही. या तीनही शक्तीचा आज संगम आहे या वडकुते परिवाराकडे. नामशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, सेवाशक्ती आहे, सामाजिक शक्ती आहे आणि भावशक्ती आहे. या सर्व शक्ती मिळून तुम्ही तीनही भाऊ आणि तुमच्या संबंधित असणारा परिसरात सर्व समाज शेवटच्या क्षणापर्यंत असाच टिकून राहावा, याचंच नाव आहे तुमची शक्ती. ही एका ठिकाणी असणं काळाची गरज आहे आणि म्हणून भक्तीच्या माध्यमातून सामाजिक शक्तीची जोपासना करणारे आपण आता विद्यमान आमदार आहात, आपलं सरपंच आहात ना. आमदार तोंडात आलं काय, हो बाबा तुम्ही आमदार पुढे कधी काय माझी वाणी वाया जाणार नाही आणि तेवढी ताकद तुमच्याकडे आहे. तर हा जो जिव्हाळा आहे याचंही मला खूप समाधान वाटलं. आमचे सर्व मंडळी म्हणे आणि आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. आले काय लक्षात माझं बोलणं तुम्हाला? शक्तीशिवाय जगात प्रभाव पडत नाही. कोणतंही काम करायचं असलं तर आपल्याकडे काय लागते? शक्ती लागते. मग ती द्रव्याची असो, धनाची असो, तनाची असो, मनाची असो, सत्तेची असो. सगळ्यात मोठी शक्ती कोणती सांगितली आज मी तुम्हाला? भक्तीची शक्ती. कोणती शक्ती सांगितली? हो, तिला काल नाही, मर्यादा नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हनुमान महाराजाचं मंदिर असणार आहे. जोपर्यंत मंदिर असणार आहे तोपर्यंत त्याची पूजा अर्चा चालूच असणार आहे. आपल्या अगोदरच्या लोकांनी ते केलं, आजही आपण ते करतो आणि आपल्या नंतरही ते चालत राहणार. म्हणून सर्वार्थानं परिपूर्ण ईशशक्ती, देशशक्ती, राष्ट्रशक्ती, सामाजिक शक्ती, क्रियाशक्ती, ह्या सर्व शक्ती ज्यांच्या पायी सेवा करतात त्यांचं नाव आहे हनुमानजी महाराज. आणि म्हणून तुम्ही हनुमान महाराजाची उपासना सोडायची नाही. मला चलता चलता एक गोष्ट सांगून जातो. बाहेर जायचं ना, हनुमान महाराजाचं असं दर्शन घ्यायचं आणि इथं स्थापन करायचं, सर्वत्र विजयी भव, तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्ही जर गावात आले ना, पुन्हा त्यांचं श्रीमुख पाहायचं आणि मग घरी बसायचं. एवढाने जर नियम पाळला ना, रामापेक्षा देवापेक्षा भक्ताची शक्ती जास्त मोठी होती. म्हणून विश्ववंदनीय तुकोबाराया आपल्या अभंगामधून हनुमान महाराजांना पुनश्च एकदा शरण गेलेले आहेत. आज त्यांच्या नावाने हा दहीहंडीचा प्रसाद आहे. आता हा प्रसाद जेव्हा फुटणार आहे ना, आता हे आम्ही विनेकरी तुमचे 4 माणसं आपण तिला फोडणार आहे. याचा अर्थ म्हणजे काय? हे शिकण्यासाठी आहे. हे फोडून टाकायचं म्हणजे काय? तुमच्या डोक्यात जर जातीपाती असतील तर त्या फोडून टाका. भेदभाव असेल सोडून द्या, राग असेल सोडून द्या, विकारी कृती असेल तर सोडून द्या. तुमच्या डोक्यातलं सगळं फेकून द्या आणि जगामध्ये जे काही चांगलं आहे त्याचं तुम्ही ग्रहण करा. तुमचं निश्चितच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बरं वाटलं. मला वाटलं पहिल्यांदा महाराजाचे काय कोणी भेद होतो. मला वाटलं देव बाप्पाचे का काय. मी त्याच्याविषयी बोलत असताना जरासा विचार केला तर चला, आमच्याही पेक्षा आम्ही जरी कीर्तन केलं असलं तर समाजाची सेवा करणारे दुसरे महाराजच असतात. म्हणून छान आहे. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. महाराज मंडळीलाही धन्यवाद देतो. काय ऐकलं पक्क ध्यानात ठेवायचं. इथून पुढच्या काळात तुम्ही जर विघटित झालात, संघटित राहिला नाही तर तुमचं कुठंही काहीही चालणार नाही. म्हणून याला या वेळेला तरी सर्व साधू संतांनी राष्ट्रभक्तीचा उदो केलेला आहे की देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती आणि सामाजिक शक्ती तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशिष टिकून राहो अशी हनुमान महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. काल्याचा अभंग होईल, विनेकरी येतील आणि तुम्ही या पुढे आणि याला कपाळाला याला हे लावा, मस्तक लावा त्याला. आणि हे आता पावन झाले गाडगे, तुम्हाला माहिती याच्यात काय ताकद असती. जेवढं अन्नदान केलं, कीर्तन केलं, पुण्य केलं ते सगळं त्या खापरात गेले. आता त्याला जर उघडून लावलं ना तरी बाधा होत नाही, नजर लागणार नाही. तुमची सामाजिक शक्ती टिकून राहील आणि तेवढी तुम्हाला हनुमान महाराजांनी द्यावी. आपले हनुमानजी महाराज जागृत आहेत.